महाराष्ट्रामधील लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा घोटाळा उघडकीस आला। तब्बल 165 कोटी रुपयांचा निधी अपात्र लाभार्थ्यांनी लाटला असल्याची धक्कादायक कबुली महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत दिलेली आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्येक गावामध्ये लाडक्या बहिणींना 1 लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज देण्याच्या घोषणेचा शासन निर्णय अद्याप कागदोपत्रीच राहिलाय। तो अद्यापही जारी झालेला नाहीये। योजनेच्या अगदी सुरुवातीला आधार, बँक खातं आणि पात्रतेची तांत्रिक तपासणी झाली, मात्र काही जिल्ह्यांमध्ये डेटा व्हेरिफिकेशनमध्ये भयानक चुका झाल्या। अपात्र महिलांनी लाभ घेतला इतकंच काय तर पुरुषांच्या अर्जांनाही मंजुरी मिळाली। सिस्टमच्या त्रुटी आणि स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे असा प्रकार घडला असं सरकार देखील सांगतंय। दरम्यान लाडकी बहीण योजनेचा 165 कोटींचा निधी लाटणाऱ्यांची संख्या एकदा पाहूया। तर लाडकीचे पैसे लाटणारे नेमके कोण कोण आहेत त्यावरती आपण नजर टाकतोय। 12,431 पुरुष आहेत ज्यांनी 25 कोटी रुपये लाटलेले आहेत। त्यानंतर 77,000 अपात्र महिला आहेत, त्यांनी देखील 140 कोटी रुपये लाटले। त्यानंतर 9,526 शासकीय महिला कर्मचारी आहेत ज्या त्यासाठी खरं तर अपात्र होत्या। अपात्र असताना देखील त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते 14.50 कोटी रुपये। तर लाडकी बहीण योजनेमध्ये कशा प्रकारे अपव्यवहार झालेला आहे आणि त्याचे पैसे लाटण्यात आलेले हे स्वतः आदिती तटकरे यांनी देखील मान्य केलंय। मात्र योजनेमध्ये फक्त पात्र महिलांना लाभ मिळावा यासाठी घालून दिलेल्या अटींची पुढे पूर्तता करत असतानाच यामध्ये शासकीय महिला कर्मचाऱ्यांनीही अर्ज केल्याचं उघडकीस आलं आणि त्यामुळे शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून या पैशांची वसुली करून त्यांच्यावरती रितसर कारवाई केली जाणार आहे असं खुद्द आदिती तटकरे यांनी उत्तर देताना म्हटलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।